मैदानामध्ये स्ट्रायकिंगला प्रणव आणि नो स्ट्राईकला चेतन वारगडे आपण पाहतोय आणि गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय लैलेश. मॅच ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू चांगला चेंडू टाकलेला आहे. सॉफ्ट सिग्नल आपण पाहतोय की हा बॅटनेच असावा कारण की कडक आवाज आला होता. त्याच्यावर एक धाव बनली इथे. सुरुवात चांगली झाली आहे. आज अद्वैत इलेव्हन पिंपलगड संघाने तब्बल 81 धावा कुठून काढल्या तर 82 धावांचं लक्ष ठेवला होता पहिल्या मॅचमध्ये आणि या खेळपट्टीवर नेहमी चांगला खेळलेला आहे अद्वैत इलेव्हन पिंपलगड. आणि मागच्या वर्षी नक्कीच सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती आर्यन चषकामध्ये. संदीप जुकर सध्या पाईपलाईन ते सोनाले एक ट्रिप आहे, त्यानंतर मैदानावर येतील. गोलंदाजी करताना गोलंदाज लैलेश पहिला चेंडू अगदी चांगला टाकला होता. त्यानंतर स्विंगिंग यॉर्कर मारण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलं चेंडूला. शतरक्षक पोहोचतंय चेंडू मागे, एक सिंगल धाव येते. 2 धावा, 2 सिंगल, 2 फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहतो. दोघांचंही खातं ओपन झालेलं आहे. गरकाबाई डोंगरे यांचा संघ सध्या तरी आपण पाहतो एकत्या टिपकर टेमगरपाडा असं नाव देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट बॉल, शॉर्ट बॉल, बॅटची शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे. एक फक्त सिंगल, 3 चेंडूमध्ये 3 सिंगल आलेले आहेत. आज अतुल पाटील आपण पाहतोय. वेळ मिळाला तर अतुल थांब, संध्याकाळी जेवूनच जा, नाही तर असं नको व्हायला की काकाचे गावान जेलतो काकासने विचारला नाही. काकाची पोरं आहे नाही तर संदीप पाटील मी आहो घरी जाऊ, नंतर आपण जेवून जा घरी वाटल्यास. लैलेश 3 सिंगल आलेत. सकाळी खूप चांगली इनिंग पेश केली होती चेतन वारगडेने, तोच स्ट्रायकिंगवर पाहतोय आपण. मोठा फटका खेळायचा होता, पुल करायचं होतं. रोहित शर्मा ज्या प्रकारे राईट हँड आहेत, मात्र त्यांचा हा स्ट्रोक भरपूर चांगला असतो. आणि आमच्या वहिनी रेश्मा शंकर जुकर यांचा हा संघ आपण पाहतो सध्या बॅटिंग करताना. खूप चांगली गोलंदाजी. एखाद्या चांगल्या खेळाडू समोर चांगला परफॉर्मन्स होणं फार महत्त्वाचं असतं आणि ती गोलंदाजी चांगली पाहतोय आपण. ओरपी चेंडू लॉप करता आला नाहीये. बॅट आणि चेंडूचा स्विंग थोडंसं पाहायला मिळाला. बॅट अगोदर फिरली होती असंच म्हणू शकता आपण. आणि चांगली गोलंदाजी, योग्य तो लेंथ लाईनचा वापर सध्या गोलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. लैलेश अनुभवाची कुठे कमतरता नाहीये गोलंदाजाकडे. लेफ्ट हँड फलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. स्विच इट, रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 4 खाली चित केला. पहिल्या षटकामध्ये दबदबा कायम केलाय एकतर टेपकर टीम संघाच्या माध्यमातून. लैलेश हा देवरुंग संघाचा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने देवरुंग म्हटलं की त्या परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. लक्षात चषक सर्वांना ठाऊक असेल. बापगावच्या ऐतिहासिक मैदानावर न भूतो ना भविष्यातीला 12 बाईक्स ती स्पर्धा संपन्न झाली होती. दीपेश वारंवार देवरुंग का म्हणतात तर मामाचं गाव आहे, त्याच्यात काय बोलायचं काय रे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 3 सिंगल 3 डॉट. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. आता अनुभवी गोलंदाज अतुल पाटील फ्रॉम सुरई एक्सप्रेस गोलंदाज. आजही आठवते अतुलचा तो षटक जो कोणगावच्या खाडी भागाच्या तो मैदान आहे त्या मैदानावर असं वाटत होतं की त्रिमूर्ती जेव्हा त्या संघामध्ये खेळत होते असं वाटत होतं की टीम घरी जाईल. मात्र त्यांचा तो षटक टाकल्यानंतर नक्कीच पहिला सामना त्यांनी जिंकून दिला होता. मात्र त्यानंतर बॅटिंगच्या जोरावर नक्कीच परफॉर्मन्स थोडासा चांगला राहिला. मात्र गोलंदाजांनी साथ दिली नव्हती दुसऱ्या मॅचमध्ये. चला पाहूया अतुलला आपण आता. श्याम नाईक गॅलरी एन कडून गोलंदाजी करताना राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू चांगला टाकलाय आणि बॅटचा स्विंग चांगला नाहीये. एक धाव आली आहे आणि आता धावांचा इथे टोटा पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये थोडासा वाईट थ्रो आला होता. मात्र कलेक्ट खूप चांगला गेला तिथे अतुलच्या माध्यमातून. म्हणून नेहमी सांगतो तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळता तुमचा अनुभव असणं फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही एक युवा खेळाडू आहात, यंगस्टार खेळाडू आहेत. नया जोश असं म्हटलं जातं की नवीन येणारी क्रिकेटची जी पिढी आहे ती तुम्ही आहेत. तुम्ही इथून चांगला खेळणार तर तुम्ही तुमच्या गावाचं नाव करणार, तुम्ही तुमच्या संघाचं नाव करणार.
इथूनच तुमची अग्निपरीक्षा सुरू आहे मित्रांनो. हा कसोटी क्रिकेट आहे, कारण की हा भिवंडीचा एक फेमस क्रिकेट आहे. इथूनच मोठमोठ्या व्यावसायिक क्रिकेटला खेळाडू पुढे गेलेले आहेत. नेक्स्ट बॉल अतुल. लेंथ लाईन चांगली आहे, लेंथ लाईन चांगली आहे आणि त्याच्यावर डॉट चेंडू पाहतोय आपण. चंद्रकांत जोशी यांच्याशी थोडीशी चर्चा आम्ही केली होती टेमगरपाडा टीम संघाच्या माध्यमातून की त्यांची गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि गोलंदाजी खऱ्या अर्थाने खूप चांगली आहे. 8 चेंडू टाकल्यात, 4च धावा आलेल्या आहेत, 4 चेंडू डॉट आलेले आहेत. 7 गोलंदाज आहे आणि अजयनी देखील जाताना इथून सांगितलं अजय नाईकनी नक्की गोलंदाजी कोणाला द्यायची. ठराविक गोलंदाजांना काम दिला गेलाय. आणि पहा इथे आता थोडंसं फोर्सिंग स्ट्रोक, थोडंसं मनसुबा जो आहे इथे फलंदाजा झाला नाहीये आणि फायनली प्रतीक गोरे याच्याकडे हा चेंडू गेलाय. मागच्या मॅचमध्ये पूर्ण इनिंगमध्ये चेंडू गेला नव्हता. तो देखील एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, मात्र त्याच्याकडे ती गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये दिली गेली नाही, मात्र चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचलाय. असे कमी खेळाडू असतात त्यांच्याकडे चेंडू कमी जातात. त्याच्यामध्ये प्रतीक अतुल आपला अनुभव लावताना आपल्या गोलंदाजीमध्ये एकही चौकार आला नाहीये. स्कोररला देखील थोडंसं शांत ठेवलं. आमच्या लाल पेनाचा वापर देखील झाला नाहीये. ओरपी चेंडू समोर लॉप केले, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी होणार नाहीये. आणि आता दीपेश नाईक नक्कीच इथे लाल पेनाचा वापर करतील. कमॉन डीजे. क्रिस सध्या ग्रामीण क्रिकेट खेळतोय आणि त्याने एक आज चांगल्या संघाला पराभूत करण्यामागे त्याचा देखील हात आहे. त्याने चांगली गोलंदाजी टाकली आहे. आला फायनली आलाय लालू, वेलकम. जॉबवरून आला, कामधंदे करूनच तो क्रिकेट खेळतो. विकेट आलेला आहे. अतुलची चांगली गोलंदाजी पाहतो. नवीन फलंदाज मागच्या मॅचचा हिरो ज्याच्या नावी अर्धशतक आहे. 13 चेंडूमध्ये फास्टेस्ट 50 या मैदानावली पाहतो आपण. ओ त्याच्यासाठी हा चेंडू अगदी बाउन्सर चेंडू टाकला होता आणि हा सन्मानपूर्वक स्ट्रोक खेळला गेलाय. ओ कहते ना पुश करो खुश रहो. अक्षय याच्या बॅटमधून ही धाव आली आहे. पहिले 2 षटकामध्ये शांतता पाहायला मिळत आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर जो एंड असणार आहे ना दीपेश, त्या बाजूला हवा आहे. अक्षय त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो, मात्र चेतनने आत्तापर्यंत फायदा घेतला नाहीये. चेतन वारगडे सारखे खेळाडूला शांत ठेवले मैदानामध्ये. अतुल फुलटा चेंडू समोर उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. ओमकारने कोणत्या प्रकारची चुकी केली नाहीये. अतुलला दुसरा विकेट मिळतोय. तिसरा ट्रम्प कार्ड गोलंदाज असेल आणि आता स्ट्रायकिंगवर फलंदाज आहे तो म्हणजे अक्षय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे. विराज गोलंदाज आलेला आहे, मॅन फ्रॉम ओवली. आणि आकाश आले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आकाशला आकाशामध्ये स्ट्रोक खेळावे लागतील आणि अक्षय आता स्ट्राईकवर आहे. पाहूया जर जे आपण जर बघितलं ध्वज जे आहेत कलरफुल ज्या प्रकारे वाऱ्याच्या सहकार्याने वाहत आहेत त्या प्रकारचे वाऱ्याने स्ट्रोक देखील येणे फार महत्त्वाचे आहे.
हवा के साथ घटा के संग अशी बॅटिंग करावी लागेल. 12 चेंडू राहिलेले आहेत. 12 मध्ये फक्त 6 धावा आल्या आहेत. आता 12 मध्ये किती येतील हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. इथून पलटवार होईल का? अक्षय याच्या नावी आज अर्धशतक आहे. तीच इनिंग पेश करेल का पाहूया आपण. पहिला चेंडू फार मोठा रनअप आहे गोलंदाजाचा आणि पहिला चेंडू लॉब केलाय आणि अगदी लालचंद तरे यांच्या घराच्या बाजूला हा चेंडू चाललाय. एकता टेपकर या टेमगर बरा टीम संघाला. एकता टेपकर म्हटलं की गावाचा रक्षिता, गावाचा रक्षक देव. तुम्ही कधीही मित्रांनो या गावामध्ये टेमगरपाडा भादोर गावामध्ये जेव्हा येता, आमचा जो तलाव आहे त्याच्या थोडा पुढे आले आपण, तिथे एक पूल आहे. त्या पुलावर त्या देवाचं नाव घेतलं का तुम्हाला घरी सुखरूप सोडणारा आमचा देव आहे. तुम्ही रात्री 3 वाजता कितीही 4-3 वाजता कधी या तुम्ही, तुम्हाला घुंगरांचा आवाज तुम्हाला नक्की त्या परिसरामध्ये ऐकायला मिळेल. ती सवय झाली मला. मी जेव्हा ऑर्डरीवरून येतो तेव्हा मला तो नेहमी ऐकायला मिळतो आणि अंगावर शायरी येतात. हे बघा, जागृत देव आहे आमचा तो. षटकाराने अक्षयचा डाव सुरू झाला. आता धावा झाली त्या 12 धावा दाबल काबर. याच प्रकारची बॅटिंग केली होती दीपेश मागच्या मॅचमध्ये. प्रत्येक चेंडूला चौकार षटकाराच्या रूपातच खेळला होता आणि त्याच्यावर ही परीक्षा आली. आता त्याला थांबावं लागेल 12 चेंडूपर्यंत. विराजला कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक जर करायचं असेल तर मग ब्रह्मास्त्र जो आहे विकेट टू विकेट आणि अर्थातच यॉर्कर चेंडूचा मारा करावा लागेल. चेंडू फायनली मॅचचा चेंडू आला मैदानामध्ये. 2 पंच कारिवली वरून आलेले आहेत आणि आमचे तिसरे पंच आमच्या स्टेडियमच्या मागेच, अर्थात गोकुलदास पाटील सर. फारसा दूर जायचं नाही आहे त्यांना, आता ट्रॉफिक होऊन जायचं आहे कारिवली गावामध्ये. संजय पाटील, श्याम पाटील यांना. अजून एक मोठा फटका येतोय की काय? संदीप पाटील तिकडे आहेत मात्र चेंडू थांबणार नाहीये. चालला सीमारेखा पार येतोय चौकार. 10 कदम. हवा हवा पा अक्षय साठी. हवा भी कह रही है कि अक्षय तुम शुरू हो चुके अब. आज हवा दिवसभर अक्षयची राहिली आहे. अगदी 63 धावा त्याने बनवल्यात आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅचमध्ये 53 धावाने आता त्याच्या बॅटनं किती धावा आल्यात? 11. 64 धावा बनवल्यात त्याने आतापर्यंत. तुषार नाईक, लालू, आपण दीपेश नाईक यांची संपर्क साधायचे. मंचावर या आपण. कॅप्टन आहात, आज थोडंसं लेट आहे म्हणून तुम्हाला या 11 मध्ये जागा नाही आहे. नेक्स्ट बॉल. कमबॅक होईल का? एखादी विकेट पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो गोलंदाजाला. अक्षयला यॉर्कर. खऱ्या अर्थाने जेवढी कसरत केली ना हा चेंडू टाकण्याकरिता ते विराजलाच माहिती आहे. आता विराजला माहिती आहे की मला इथून कमबॅक करावाच लागेल. मागच्या 2 चेंडूवर 10 धावा गेलेल्या आहेत. जर डॉट आला नाही तर दबाव बनेल. धाव फलक आहे ते म्हणजे 16 धावा. 16 लॉस ऑफ 2 विकेट. 16 रन बन चुके 2 विकेट के नुकसान पर. बल्लेबाजी करती हुई टीम अद्वैत 11 पिंपलगर. बड़ा नाम विराज, काफी तीखे गेंदबाज है. हार नहीं मान रहे अब तक. रनअप चुकला थोडा. दबाव आहे, दबाव आहे. हवा तितकी वेगाने वाहत आहे. फक्त मिडल करायचं. गोलंदाज विराज, लेफ्ट आर्म गोलंदाज, पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना. ओ नक्कीच आता काय घडलं तिथे पाहूया आपण. स्ट्रोक तर बनला नाहीये. एस्टनच्या वरतून चेंडू गेलाय. मला वाटतं 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 डॉट कमबॅक याला म्हणतात कमबॅक. नाही तर एखादा गोलंदाज सुरू झाला का मग तो थांबत नाही धावा देण्याकरिता. चांगली टीम बनवली आहे. पूर्ण संघ बांधलेला आहे तो म्हणजे आपण लालू नाईक याने. प्रत्येक क्षेत्रातून एक खेळाडू, चांगला आवडीनिवडीचा खेळाडू, मैत्रीपूर्वक खेळाडू घेतलेला आहे. ना पैशासाठी, फक्त आपल्या नावासाठी खेळताना हे खेळाडू तुम्ही पाहतोय. पैसा माणसाला जर पुढे नेत असेल तर मग मेहनत काही उपयोगी होणार नाहीये.
खेळ पाहणं फार महत्वाचं आहे. पहा आता चेंडू इथे मिस्टाईम आहे, मात्र हवा तितकी आहे आणि हवा आज दिवसभर अक्षयची आहे. हा आपण पाहतोय की बैठक स्ट्रोक, चेंडू चालला सीमारेखा पार, स्टँड अँड डिलिव्हर षटकार. 22 धावा, खेळापुरती धावा झाल्या पाहिजे असं आता आमचं म्हणणं आहे. दीपेश 40 धावा जरी आल्या ना तरी इथे एकता टेपकर टेमगरपाडा टीम संघाच्या बॅटिंगची टेस्टिंग घेतली जाईल आणि त्या धावा बनवण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय की अक्षयच्या माध्यमातून. अतुल देखील तेच सांगत आहे की तुला पूर्णपणे वाईट यॉर्करच चेंडू टाकायचे आहेत. मला वाटतं शेवटचा चेंडू आहे, 2 षटकार 1 चौकार आलाय आणि धावा धावपलकावर चांगल्या लागलेल्या आहेत, त्या म्हणजे 22 धावा. 22 रन बन चुकी अब तक. 6 धावा होत्या पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक सुरू झालं, विराज नावाचा गोलंदाज झाला आणि आतापर्यंत 14 धावा आलेल्या आहेत, 16 धावा आलेल्या आहेत. महत्वाचा चेंडू असेल अक्षयसाठी. स्ट्राईक घ्यायची की नाही घ्यायची की मोठा फटका मारायचा पाहूया आपण. थोडा लांबूनच स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे आणि फायनली षटक कंप्लीट झाले. 3 मोठे फटके 3 चेंडू डॉट. 22 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. शाळा सुटलेली आहे, शाळेतील विद्यार्थी मैदानाच्या बाजूने जायचे आपण. नक्कीच तिथून रस्ता बंद केला तर आपण बाहेरूनच जायचं आहे. शेवटचं षटक आहे, आता हवेच्या विरुद्ध मोठे फटके खेळायचे आहेत. एखादा लेफ्ट आर्म फलंदाज असता, चेतन थांबला असता तर कदाचित धावा बनल्या असत्या. संदीप जुगर त्या लहान मुलांना आपण तिकडूनच पाठवायचं आपल्या उजव्या बाजूने. संदीप जुकरचं मस्त चालू आहे, एक ट्रिप मारली का 10 मिनिटं दिसायचा परत जायचा. एन्जॉयमेंट करतो आम्ही. संदीप जुकर A1 जोडी बनली आहे. संदीप पाटील संदीप जुकर मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे यावर्षी त्यांनी. पुढच्या वर्षी कदाचित पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी दोघे देतील. त्यांच्या मनावर आहे, त्यांच्या मूडवर आहे. गोलंदाजीसाठी तयारीमध्ये आपण पाहतोय विवेक आलेला आहे. आता विवेकला इथून फायनली 10च्या आतमध्ये थांबावा लागेल आणि इथून बरोबर 15 धावा जर आल्या ना दीपेश तर चांगली धावसंख्या उभारली असं पण म्हणू शकता आपण. मागच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आलेल्या आहेत. विवेक गोलंदाज श्याम नाईक गॅलरीकडून. आता हवा के संग घटा के संग बॅटिंग करायची आहे. हवा देखील तितक्याच वेगाने विरोधात हवा आहे फलंदाजा. आकाश पाहूया लालचंद तरे यांची आठवण होईल का मला? ऑफ साईडला षटकार चौकार येतील का? नाही, त्यांना फायनली ऑन साईडलाच खेळायचं होतं म्हणून वाईड ऑफ लॉंग ऑनमध्ये चेंडूला फील्ड केली आहे. 1 धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. अजय नाईकचं म्हणणं होतं की क्विक थ्रो, अगदी वेगाने थ्रो येणं फार महत्त्वाचं होता. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावा झालेले आहेत ते 24 धावा. 24. आज सकाळपासून आपण पाहतोय की या स्पर्धेचे मुख्य आयोजक जे आहेत शंकरदादा जुकर. आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये 3 दिवस त्यांनी देखील जॉबवर सुट्टी घेतली आहे या स्पर्धेकरिता. फायनली श्रीनाथ पाटील अंकल यांच्या बॅनरला हा सलामी देणारा चौकार पाहतोय आपण. खऱ्या अर्थाने मित्रांनो ऐरोली या परिसरामध्ये त्या विभागामध्ये आमचे शंकरदादा जुकर जॉबवर आहेत. आणि जॉब कोणता आहे? MSCB कॅशर. पैसाच पैसा. 3 संघांना समोरनं खाऊ आहे का? पुढचा चेंडू स्विच इट. कडक स्ट्रोक. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट हा स्ट्रोक आहे आणि चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार. धावा बनतायत. धावा कशाही येऊ द्या, त्या धावा मदतगार बनतायत. चौकारने आता आपण म्हणू शकता की खेळापुरती धावा झालेल्या आहेत. 32 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 धावा आलेल्या आहेत. 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येतील का दीपेश? प्रयत्न करावे लागतील. नक्कीच प्रयत्न करावेच लागतील आणि तुम्हाला जर जिंकायचं आहे तर तुम्हाला या धावा बनवाव्याच लागतील. विवेक देखील थांबाचं नाव घेत नाही. एखादा यॉर्कर येईल का? पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना
पुन्हा एकदा स्विच हिट खेळलाय आणि चेंडू हवेमध्ये. ओ मला तर रोहन होता तिथे, आमचं रोनक वजे फ्रॉम सुरई. मोका था वापर, झेल जरी सुटले मात्र धावा थांबवलं ते महत्वाचं आहे. आणि फायनली असे आकाशला नो स्ट्राईकला पाठवल्या जो रिव्हर्स स्ट्रोक खेळत आहे. एकच धाव घेतली दीपेश, धावा झालेल्या आहे ते 33 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन चेंडू. अक्षय विचार करत असेल एक तरी चेंडू मिडल झाला पाहिजे. आणि हेलिकॉप्टर गॅप मध्ये इनटू द गॅप, मात्र फायनली तिथे क्षेत्ररक्षक पोहोचल्या. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. स्ट्रोक चांगला बनवला होता अक्षयने, मात्र त्याचा रिझल्ट फक्त 2 धावा आलेले आहेत. धावा झालेल्या आहेत त्या धावपलकावर 35 धावा 35. बाटल्याचे पैसे दीपेश नाईक यांच्या फोन पे आलेले आहेत 20 रुपये. पाण्याचा व्यवसाय. शेवटचा चेंडू या डावातील. काय गोलंदाजी राहिली. एकता टेपकर या टेमगरपाडा टीम संघाची आपण पाहतोय. महत्वाचा चेंडू. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या चेंडूला. गली पॉइंट मध्ये रोनक वजे चेंडूला उचलतायत, फेकतायत. थ्रो चांगला आणि त्याच्यावर रनआउट प्लस विकेट. आणि त्याच्यावर एक धाव देखील पूर्ण केली, म्हणजेच रनआउट प्लस विकेट आणि एक धाव. धावा झालेले टोटल 37 धावांचं आव्हान आहे. 37 टार्गेट. इथपर्यंत प्रयत्न केला जिथे 6 धावा होत्या 12 चेंडूमध्ये आणि 12 चेंडूमध्ये 31 धावा बनवल्या. हा क्रिकेट आहे, हा क्रिकेट आहे. म्हणून मी नेहमी सांगतो क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. फायनली टामोट्याला बोटा भेटली. लगेच फिल्डिंग लावून घ्या. सलामीवीर पाठवा. अजून एक मॅच खेळवायचा, यानंतर लक्षात घ्यायचं आपण काय हवा आहे. पहा जास्त वेळ झाला तर जो जिंकेल त्या संघाला 3च षटकाचा मॅच खेळावा लागेल. म्हणून सांगतो वेळ जितकं वाचेल तेवढं आपण वाजवायचं आहे. 10 वाजले सकाळी की मग 40% गरमाहट. दुपारनंतर थोडीशी हवा आणि संध्याकाळ नंतर असं वाटतं की थंडीचा महिना सुरू झाला. सदोतीस धावा बनवायच्या. 36 धावा झालेल्या आहेत आणि 37 टार्गेट. एक चांगलं टार्गेट देखील म्हणू शकतो आपण. मात्र फलंदाजांवर डिफेंड आहेत या धावा बनवायचे की नाही. मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल इथे. सलामीवीर पाठवायचे आपण. अजय सलामीची जोडी पाठवायची आपण मैदानामध्ये. 5:10 झाल्यात. एक मॅच यानंतर कव्हर करायची आहे. सहकार्य करा आपण. एकता टेपकर या टेमगरपाडा टीमचे कॅप्टन अजय सलामीवीर पाठवून द्यायचे आपण. दिपेश नाईक आपण पाहतो की चालू हंगामाची सुरुवात थोडीशी उशिराने क्रिकेटची झाली आहे. फायनली निवडणूक संपल्या आणि त्यानंतर आई गावदेवी स्पोर्ट्स संघाने पहिली स्पर्धा ऑर्गनाइज केली. ग्राउंड अतिशय सुंदर असं सजवलं आहे आणि फलंदाज पाठवून द्यायचे. एकटा टेपकऱ्या. दीपेशला विचारलं काय आणि दीपेशने सांगितलं काय. सलामीवीर या मैदानामध्ये आपण. नक्कीच आता क्रिकेटला असं वाटतं गावामध्ये कुठं सुरुवात झालेली आहे, असा कंटिन्यू राहील. आता यानंतर ग्राउंड बी बुकिंग झालेले आहेत. नक्कीच. आणि आता आपली स्पर्धा झाल्यापासून परवापासून लगेचच ओरिजिनल क्रिकेट, ओरिजिनल पोर्टेबलचं क्रिकेट पाहायला मिळेल. बरोबर. जय आंबे चषक, जय आंबे चषक होणार आहे. रणजित नाईक यांचा तो चषक असणार आहे. त्यानंतर नाईट फॉर्मॅट कधीही दस्तक देऊ शकतो गावातून. मोठा चषक आणि कमिंग सून आर्के ट्रॉफी असं ऐकायला मिळते. गावातील एक मोठी स्पर्धा जी एक काल या मैदानावर एकता टेपकर चषक देखील 14-15 या तारखेला इथेच मैदानावर होणार आहे. आणि फायनली भिवंडी ग्रामीण इमर्जन्सी कमिटी आहे त्यांचं म्हणणं आहे की भादवडला कधी स्पर्धा सुरू होती. राणाच्या स्पर्धेमध्ये विचारलेला हा मला प्रश्न आहे. त्यांना मी सांगितलं
की मैदानाचं काम करायचं बाकी आहे, त्यामुळं क्रिकेट होत नाही आहे. मात्र थोडंसं डिसिजन थोडंसं नक्कीच डिसिजन थोडंसं मागं घेतलं आणि क्रिकेटला पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि आता स्पर्धा चालू झाली तर थांबणार नाही आहे. नक्कीच एकदा चालू झालं तर क्रिकेट कोण थांबू शकत नाही. बरोबर. मागच्या वर्षी 12 स्पर्धा झाल्या होत्या. 12 स्पर्धेचे जे हिसाब केला तर लाखाच्या नाही करोडाच्या हिसाबात जाईल. ना गावची मोठी लीग. लीग पण होणार आहे, BTPL. BTPL. सगळे गावकरी उत्सुक आहेत ती कधी होणे. रोहित पाटील जर इथे कोणी उपस्थित असेल त्यांनी प्रथमेश ईशांत याच्याशी संपर्क साधायचा आहे. मॅच ऑन. 37 धावांचं लक्ष्य आहे आणि गोलंदाज तयारीमध्ये. पहिला चेंडू अगदी चांगला पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केलं लॉंग ऑफला. फिल्डर आहे तिथे. एक सिंगल धाव. सिंगलने खाता ओपन झालेला आहे. आयुष आलाय गोलंदाज. पुढचा चेंडू. ओ मोठा फटका समोर. शतरक्षक आहे आणि तिथे वाटतं की खराब फिल्डिंग आणि पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. 1 बाउन्स. चौकार येतोय. मला वाटतं तिथे झेल पकडण्याची संधी होती, म्हणजे मोका भी दिया और चौका भी दिया. गोलंदाज आता काय करणार आहे. आणि स्ट्रायकिंगला ओमकार आहे, नो स्ट्राईकला रोमित आहे. दीपेश नाईकची थोडीशी कुठेतरी मिसस्टँडिंग होत्या, सुधारल्या जातील चुका. 5 धावा धावफलकावर. ओ चांगला स्ट्रोक. ओ अक्षयने केली चुकी. पुन्हा एकदा मोका भी दिया और छक्का भी दिया. काय चाललं नक्की या 37 धावा अशा जर फिल्डिंग केली तर थांबणार नाही आहे. आणि शंकरदादा जुकर देखील आपण पाहतो की थोडीशी निराश झालेल्या आहेत. 37 धावा तुम्ही नक्की डिफेन्स करू शकले असत्या. पॅनंडीच्या देखील 2 धावा ज्या आहेत त्या आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ॲड होतील, कारण की क्षेत्ररक्षण करणाऱ्याची ड्रेसिंग कंप्लीट नाही आहे. गोलंदाज आयुष. आता फायनली एक बाउन्सर चेंडू टाकलेला आहे आणि स्क्वेअर लेग पंचाने लगेच सांगितलं आहे 1 फॉर द 1. एक चेंडू बाउन्सर टाकलेला आहे असं पंचाने सांगितलेलं आहे. गोलंदाज तयारीमध्ये पुन्हा एकदा. ओ चांगला चेंडू पाहतोय आपण. अगदी फुटवर्क चेक केलं फलंदाजाचं आणि ओमकारला 2 बॅक टू बॅक डॉट चेंडू काढणं म्हणजे खाऊ नाहीये. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. धाव संख्या 11 धावा धावफलकावर. देवरुंग एक्सप्रेस. ओमकार सध्या बॅटिंगला पाहतोय आपण. मोठा फटका समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे लॉप केलाय चेंडू. पत्रा बजाव सिक्सर पाहतोय आपण. फटक्यात होता वजन. धावा मिळाल्या 8 डझन आणि मॅचेस मला वाटतं की इथे फिनिश करण्याची तयारी केली ओमकारने. आज पूर्णपणे सेट होऊन आल्या डगआउटमधून. 17 धावा धावफलकावर जोडलेल्या आहेत. बनवायच्या 37. 20 धावा राहिल्यात आता 18 चेंडूमध्ये आणि 2 धावा पॅनल्टीच्या ऍड होत्यात. फायनली 19 धावा धावफलकावर, म्हणजे 18 धावांची आवश्यकता इथून. 19 धावा झालेल्या आहेत. 18 धावा बनवायचे आता. तुमच्याकडे ऑप्शनला तांबोटे गोलंदाज आहे, त्याचा वापर केला तर खूप चांगला होईल. फिरकी गोलंदाज. डोले मिटकून गोलंदाजी करतोय तो. टीम मीटिंग मध्ये होता तिथे तो, त्याचा विचार केला नाहीये. हमें गर्व है हम हिंदू है, इसलिए हम हमेशा कहते हैं जय श्री राम. दोन संघाची ड्रेसिंग घातले टांबोट्याने. पॅन्ट आर्यन. पुढचं बोलू टीम. चला गोलंदाजीमध्ये चेतन वारगडे. चेतनचा विचार करायला पाहिजे होता पहिल्या षटकासाठी.
श्याम नाईक गॅलरी इनकडून गोलंदाज तयारीमध्ये. मॅच थंडावली आहे पूर्णपणे, कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा, पॅनेंडीचे 2 धावा, 19 धावा आलेल्या आहेत. काम 25 झालेलं आहे पहिल्या षटकामध्ये. शेवटचा मॅच जो असणार आहे ना, फार इम्पॉर्टंट असणार आहे. जो जिंकेल तो फायनलमध्ये जाईल आजच्या दिवसातील. उद्या पाहुण्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असेल. मग दानशूर राजा, मदंबकुशा नाईक साहेब, आमच्या मातोश्री गुलाब मदन नाईक, तसेच आपण पाहतोय की सन्माननीय प्रभुदासजी नाईक आणि त्याचबरोबर आमच्या मामीश्री अस्मिता प्रभुदास नाईक यांची उपस्थिती उद्या. माजी आमदार, आजही आमच्यासाठी आपला आमदार रुपेशदादा म्हात्रे, उपनेते शिवसेना, त्याचबरोबर माजी नगरसेवक लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे, त्याचबरोबर रुचिता रुपेश म्हात्रे वहिनींची उपस्थिती उद्या. त्याचबरोबर आज ज्यांच्या शुभास्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्या मनीषाताई दांडेकर मॅडम आपण सकाळी बघितला. त्यानंतर आपण पाहतोय आमचे सर्वांचे लाडके लाडले योगेश गुळवी साहेबांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. तसेच करण भुईर सकाळी उपस्थित होते. त्याचबरोबर रोहित जोशी यांची उपस्थिती उद्याच्या दिवसामध्ये. निर्दोष होता सकाळी, त्याची देखील उपस्थित झाली होती. सतीश गिरीचे येणं बाकी आहे. सुंदर शेठ नाईक साहेबांचे येणं बाकी आहे. प्रदीप तरे साहेब उपस्थित होते आज. आणि कधीही संध्याकाळ इव्हिनिंगमध्ये योगेश तरे यांची उपस्थिती होऊ शकतो. आमचे अंकल श्रीनाथ पाटील यांचे येणं बाकी आहे. सुरेंद्र पाटील, ओम साई ऑटो किंग्स, त्याचबरोबर दिलीप अप्पा नाईक, सचिन भाऊ तरे हे देखील उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला इथे व्यासपीठावर पाहायला मिळतील. त्याचबरोबर सावंत म्हात्रे असतील. आमचे सर्व जे स्पॉन्सर आहेत, आज विनायक म्हात्रेची उपस्थिती झाली होती, शरद म्हात्रे यांची उपस्थिती झाली होती. सर्वांनी आम्हाला फार योग्य ती इथे मेहनत सर्वांनी घेतलेली आहे. आर्यन 11 चषकासाठी त्यांच्यासाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे या सर्वांचं. चेतन प्रयत्न करतोय वारंवार. स्विच इट आणि बॅटची एज अँड गॉन ही खेळाडू वृत्ती आहे. जेव्हा बॅटची एज होते तेव्हा पंच जे असतात की स्क्वेअर लेग पंचांकडे पाहत असतात. मात्र जेव्हा एखादा खेळाडू चांगला असतो ना, तो स्वतःहून खेळपट्टी सोडून जातो. त्याच्यामध्ये या खेळाडूचं नाव इथे नोंदलं जाते. चला जायचं रोनित, काय हरकत नाही आहे, आपण जाऊ शकता. 30th सर्कल्स आपण आजच्या दिवसामध्ये तरी नियम ठेवला नाही, उद्या ठेवू. उद्या फायनलचा दिवस आहे. बॅटर येईपर्यंत थांब घालती मैदानामध्ये. आणि टायमिंग आउट रूलचं देखील सर्वांना माहीत आहे. वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकन प्लेअरला आउट घोषित करण्यात आला होता. ते भिवंडीमध्ये मोस्टली आपण बघितला नाही आहे. तो होईल एक दिवशी. एखादा खेळाडू जेव्हा आउट होतो मित्रांनो, 15 सेकंडच्या आतमध्ये नवीन बॅटर एंटर होणं फार महत्त्वाचं असतं मैदानाच्या आतमध्ये. यश नवीन फलंदाज. बोरपाड्याचे खेळाडू आहेत. बोरपाडा म्हटलं की लगेच बिंदास लसणे तालुका क्रिकेटमध्ये एक मोठा खेळाडू आहे. त्याच्याच गावातील हा खेळाडू आहे. येणार बोरपाडा नरेश माली फॅम टीम. आपण नेहमी नाव ऐकलं या भिवंडीमध्ये. संतोष मडवी, संदीप मडवी हे खेळाडू त्या संघामध्ये. दीपक मडवी हार्ट ऑफ भिवंडी. आणि आता ही सुरुवात करणे की कोशिश आणि त्याच्यावर इथे विकेट आले कधी आणि गेले कधी. फक्त फ्लिक केला होता, ताकद जनरेट करू शकले नाही तिथे. आमचे मिनी भावेश पवार का मैदानामध्ये येत नाही अजून. बबल्या, प्रतीक गोरे अनफिट आहेत थोडेसे. स्टायलिश प्लेयर अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये. अजय नाही तर मजा नाही. धावा किती बाकी आहेत दीपेश? 25 झालेले आहेत. तुझ्या म्हणण्यानुसार 12 बाकी आहेत. ओके. आयोजकांचं आज भरपूर चांगलं काम राहिलं. दीपेश नाईक ॲज अ स्कोरर म्हणून आता भिवंडीमध्ये प्रसिद्ध होतील. चकड्याचे गुण काल लिहत होते तिकडे. चेतन प्रयत्न करतोय वारंवार, एखादी विकेट अजून येईल का. घरचं मैदान आहे आणि अजयला हा स्ट्रोक बनवता आला नाहीये. एकच धाव फायनली पूर्ण झाली आणि आता षटक समाप्त. 2 षटकाची समाप्ती. 26 धावा धावफलकावर. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे.
घरचा ताज बंट्याबाई काल इताडे इथे या स्पर्धेमध्ये विन झाला होता. मामा भांजा जुगलबंदी देवरुंगपाडा SK ड्रायव्हर खडड यांचा बंट्याबाई. एकदाच मी शरद बघायला गेलो होतो धामणगावमध्ये. तो लेकडा माझ्याच अंगावर आला होता, तिथपासून मी गेलो नाही. धावू कुठे मी, बरोबर का चेतन? ओपन मैदानामध्ये कुठं राहायचं नाही. भावेश पवार आपल्या सोबत होते तेव्हा त्यांनी त्या बैलाला बोलवलं होतं अर्ध्या रस्त्यातून. भावेश पवार धामणगावचा अड्डा गोरसेच्या अड्ड्यावर नेहमी असतात. क्रिकेट खेळतोच खेळतो, मात्र त्याचा फेमस छकडा आणि मथुरचा मोठा फॅन आहे. मथुरचा कोण फॅन नाही आहे? अर्ध्या रात्रीला सांगा ना मथुरची गाडी लागणार आहे, सकाळीच जाऊन बसतात सर्व फॅन. उदयचा पहिला चेंडू मिस टाइम चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आणि सोपं झेल सोडलाय. आता करायचं तरी काय गोलंदाजाने? हवा इतकी वेगाने वाहत आहे, अगदी मिस टाइम झाला होता चेंडू, हवेमध्ये देखील होता. तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील, तुम्हाला जिंकावाच लागेल. असा खेळ तुम्हाला करणं फार महत्त्वाचं आहे. अद्वैत इलेव्हन पिंपलगड संघ म्हटलं की मागच्या वर्षी या संघाने सेमीफायनल पर्यंत आपली दबदबा नक्कीच कायम ठेवला होता. तो लांबून स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू, काय गोलंदाजीला सुरुवात केली उदयने. उदय चांगली गोलंदाजी, चांगला खेळ त्याचा झालेला आहे सकाळपासून उदयचा. बोल टू इक्वेशन, चेंडू मागे धाव बनवायची आहे, काम सोपं नाही आहे. फक्त चौकार षटकार थांबावे लागतील गोलंदाजाला. आता ओमकार ज्या प्रकारे खेळतोय, या षटकामध्ये मॅच फिनिश होईल. मात्र उदय मैदानामध्ये सांगत असताना मै बी हू. 2 बॅक टू बॅक डॉट आलेले आहेत. ओमकारला दबावामध्ये टाकलाय, पेशी रिलीज करावा लागेल. आता इथे अजय नाईक थोडीशी चर्चा करताना ओमकार सोबत. अक्षयचा आवाज फायनली उदयपर्यंत पोहोचलाय की ही लाईन चांगली आहे, ही लेन चांगली आहे. पुढचा चेंडू उदय, चांगला स्ट्रोक आहे, गॅप मध्ये चाललाय चेंडू, शतरक्षक तिथे पोहोचलाय. एक धाव आली आहे, दुसरं धाव मिळणार नाहीये. थ्रो चांगला आलेला आहे. आता मी म्हणेल की पूर्णपणे कमबॅक झालेला आहे तो म्हणजे अद्वैत इलेव्हन पिंपलगड संघाच्या माध्यमातून. आणि असंही म्हटलं जातं की जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं चुकीची आहे क्रिकेटमधील. सुनील गावस्कर सरांनी केली होती वर्ल्ड कपमध्ये. 1983चा जो वर्ल्ड कप झाला होता तो भारत जिंकेल आणि भारतच जिंकला होता तेव्हा. सध्याची भविष्यवाणी कोणीच करू शकणार नाहीये कोणत्याच क्रिकेटमध्ये, कोणत्याच फॉर्मॅटमध्ये. मोठा फटका खेळलाय, अजयचा हा स्ट्रोक आहे मैदानाच्या आतमध्ये. फायनली अजून एक झेल सुटलाय. अजयला जीवनदान मिळालंय, ओमकारला जीवनदान मिळालंय या मॅच मध्ये. अजय देखील हैराण झाले की हा चेंडू बाहेर का गेला नाही. अजयला सांगू इच्छितो की हवा भरपूर आहे. त्याकरिता तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळायचं असेल तर प्रॅक्टिस फार महत्वाची आहे. फक्त 3च धावा. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे उदयसाठी. हवा के संघ, घटा के संघ आणि हा घटनापूर्वक ओव्हर जो आहे तो गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. धावा झालेल्या आहेत त्या 29. 8 धावांची आवश्यकता आहे. 8 धावा अजूनही पाहिजे. 7 चेंडू 8 धावा. एखादा डॉट चेंडू किंवा विकेट किंवा षटकार, मॅच फिनिश. थोडासा दबाव आहे फलंदाजावर जास्ती आहे आणि गोलंदाजावर देखील. 50-50 मध्ये मॅच आहे. ओमकार वर्सेस उदय असा मॅच सध्या मैदानामध्ये पाहतोय आपण. आज पूर्ण क्रीडांगण साफ झालं, इतकी हवा आपण पाहतोय. स्वच्छता अभियान आर्यन चषकाला देऊ आपण. आर्यन चषक जेव्हा होतो ना तेव्हा हवा भरपूर असते, कारण की भिवंडीमध्ये फक्त ओमकार भावाची हवा पाहतोय आपण. आही चेंडू झाला सीमारेखा पार. संघर्षपूर्वक येणारा हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार ओमकारच्या बॅटमधून. आता फक्त 2 धावांची आवश्यकता आहे आणि आजच्या दिवसातील सर्वात लांब जाणारा षटकार आहे ओमकारच्या बॅटमधून. देवरुंगचा हा खेळाडू आहे आणि तिथूनच तो रस्ता जो मेन रस्ता आहे
तो देवरुंगला जाणारा रस्ता आहे. तर इथे आता 2 धावा डिफेन्स करायचे आहेत अद्वैत इलेव्हन पिंपलगड संघाला. एक गोष्ट मात्र इथे शिकायला मिळाली आर्यन चषकामध्ये की एकही चेंडू सकाळपासून जाऊन दिलेला नाहीये. गेलेले चेंडू पुन्हा आणण्याचं काम संदीप पाटील करतायत, संदीप जुकर करतायत. 2 कोपऱ्यावर 2 आर्यन इलेव्हनचे खेळाडू पाहतोय आपण. ट्रॉफी स्पॉन्सर आहेत, एक श्याम नाईक गॅलरीमध्ये आहे तर दुसरा स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे डगआउटच्या बाजूला आहे. चेंडू गेला की लगेच तो चेंडू मैदानामध्ये फेकून देत आहेत. A1 जोडी असंच उगाच नाही म्हटलं जात. दोन्ही रिक्षा युनियनचे सदस्य आहेत. घरचा ताज, रिक्षाचा धंदा देखील चांगला आहे. पाईपलाईन ते सोनाले दररोजचे 2000 हक्काचे. 2 धावांची आवश्यकता आहे. स्पर्धेसाठी त्यांनी भरपूर वेळ दिलेला आहे सकाळपासून दोघांनी पण. पैसे काय दररोज कमवतो आम्ही. माझ्या संघाची स्पर्धा आहे, माझ्या शेडची स्पर्धा आहे. सकाळपासून पाहतो अफाट मेहनत घेताना दोघांना पण. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. चला एक मॅच होईल, होणारच आहे. सेमीफायनल असेल. पूर्ण तयारी करायची आपण पुढच्या मॅचसाठी. यश 11 साविंद्रा. ओ फिरकी फिरकी आहे म्हणजेच मॅच बनेल. कारण की जितका तुम्ही स्लो चेंडू आजेला टाकणार तेवढा महत्त्वपूर्ण चेंडू असेल तुमच्यासाठी. जितका वेगाने फेकणार तितक्या वेगाने षटकार मारणार असा खेळ आहे त्याचा. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू डॉट आलेला आहे. पुढचा चेंडू ड्राईव्ह केलंय सॉफ्टने मात्र रनआउटची संधी. आणि आता काय घडलंय, चुकीचा थ्रो आणि कलेक्ट करू शकले नाहीये. आणि फायनली मॅच फिनिश, मॅच जिंकली आहे. एकता टिपकर या टीमगरपाडा टीम संघाने. अभिनंदन गरक्याबाई, अभिनंदन अजय कॅप्टन, अभिनंदन अतुल आणि रोनक आणि ओमकार. नो डाऊट या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ओमकार. ओमकार ठरला मॅन ऑफ द मॅच. 23 धाबा बनवल्या. दोन दावेदार आहेत मात्र शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिला आणि संघाला जिंकून दिला. अतुलचं देखील आम्ही कौतुक करू ज्याने 2 विकेट घेतल्या, 3 धावा खर्च केल्या. लो स्कोरिंगचा जरी मॅच आहे मात्र शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला होता आणि शेवटपर्यंत किल गाडून राहिला होता खेळपट्टीवर तो आहे ओमकार. म्हणून ओमकारने बनवल्या 23 धावा आणि बनलाय मॅन ऑफ द मॅच. ओमकारला मॅन ऑफ द मॅच देऊ आणि टॉसला आपण नक्कीच आपण जाणार आहोत. टॉस बॉक्समध्ये संध्याकाळचा हा शेवटचा मॅच आहे. अजय नाईक हळूहळू आमच्या व्यासपीठावर पोहोचत आहेत आणि आता मी आवाज देईल. दक्ष 11 साविंद्रा टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. शेवटचा अंतिम टॉस आहे आजच्या दिवसातील. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच देणारच आहोत आपण ओमकारला. चंद्रकांत जोशी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, कोल्ड ड्रिंक्स अँड कुछ मीठा हो जाए पाठवून दे आपण. सर्वप्रथम शंकर दादा आपण आपल्या शुभास्ते आपण ट्रॉफी द्यायची आहे. तुषार चौधरी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आपण देत आहोत आणि आमचे पंच संजय पाटील सरांच्या शुभास्ते कुछ मीठा हो जाए सेलिब्रेशन जी कॅडबरी आहे ती इथे दिली जाईल. त्यानंतर कोल्ड्रिंक्स आहे जे आम्हाला इथे देण्यात आले. निशा धन्यवाद. आणि आता शेवटचा सेमीफायनलचा टॉस मी या स्पर्धेचे आयोजक शंकर जुकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते करण्यासाठी यायचे. टॉस करूया आपण. मयूर पाटील टॉस पोचवत आहे. चल फायनली शंकर दादा दीपेश नाईक आणि चंद्रकांत जोशी सेमीफायनलचा टॉस करण्यासाठी फायनली आपल्या टॉस बॉक्समध्ये बंट्या बैल मालक आहेत. एका बाजूला या स्पर्धेचे आयोजक शंकर जुकर आणि दुसऱ्या बाजूला आयोजक आर्यन 11. सेमीफायनलचा टॉस आहे. कॉइन स्पिन करते चंद्रकांत जोशी.
शंकर जुकर असा कॉल आहे, मात्र तेच आलेला आहे. फक्त निर्णय कळवायचा आहे. 2 मिनटं. नक्की काय घेतलं ते तरी सांग. गोलंदाजी ठीक आहे. टॉस झालेला आहे आणि टॉस एकता टेमगरपाडा टीम संघाने जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अगेन्स्ट दक्ष 11 साविंद्र टीम संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. कॉम बॉक्समध्ये बदल होईल. तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल फ्रॉम भादवड. मयूर पाटीलचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. शेवटचा मॅच सेमीफायनलचा मॅच जो जिंकेल तो कल्पेश. उद्या फायनल 4 वाजता खेळण्यासाठी या मैदानावर पुन्हा एकदा दाखल होईल. धन्यवाद. नक्कीच या दोन्ही संघांना एक एक ट्रॉफी लागू झाली आहे मयूर.